सांगायचं झालं तर सेकंड डेफिनेशन मी एक्झॅक्टली काय सांगू शकतो, प्रिसिजन म्हणजे काय असतं एक्झॅक्टली. तर प्रिसिजनचे सेकंड डेफिनेशन या ठिकाणी सांगू शकतो, व्हॉट रेझोल्युशन ऑर द लिमिट, व्हॉट रेझोल्युशन ऑर द लिमिट द फिजिकल क्वांटिटी इज मेजर्ड. ओके, सो व्हॉट रेझोल्युशन ऑर लिमिट, रेझोल्युशन म्हणा किंवा लिमिट म्हणा, रेझोल्युशन 0.1 सेंटीमीटर, रेझोल्युशन 0.01 सेंटीमीटर, एक डेसिमल प्लेस रेझोल्युशन आहे, 2 डेसिमल प्लेस पर्यंत रेझोल्युशन आहे, म्हणजे लिमिट पर्यंत आपण सांगतो. सो व्हॉट रेझोल्युशन ऑर द लिमिट, ओके, द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी इज अ मेजर्ड, इज अ मेजर्ड. सो प्रिसिजन मीन्स एक्झॅक्टली काय असतं, what resolution, okay, what resolution or the limit the physical quantity is measured by the measuring instrument, by the measuring instrument means precision असतं. ओके, हे आपण प्रिसिजन सांगतो, हा देखील प्रिसिजन सांगतो. दोघांमधला बेसिक डिफरन्स काय, आपण एकाच इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं जेव्हा लार्ज नंबर ऑफ रिडिंग घेतो आणि त्या लार्ज नंबर ऑफ रिडिंग एक्झॅक्टली किती क्लोज आहेत तो म्हणजे प्रिसिजन असतो, आणि डिफरंट इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं किती रेझोल्युशन पर्यंत किंवा किती लिमिट पर्यंत ती फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करू शकतो त्याला प्रिसिजन म्हटलं जातं. म्हणजे आपण या ठिकाणी सांगायचं झालं जो प्रिसिजन असतो, प्रिसिजन ऑफ ए मेजरमेंट, प्रिसिजन ऑफ ए मेजरमेंट, प्रिसिजन ऑफ ए मेजरमेंट डिपेंड्स अपॉन तो कशावरती डिपेंड असतो. सो प्रिसिजन ऑफ ए मेजरमेंट डिपेंड्स अपॉन द लिस्ट काउंट, कशावरती डिपेंड आहे तो, लिस्ट काउंट ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंटच्या लिस्ट काउंटवरती त्याचं प्रिसिजन कसं असतं, डिपेंड असतो. ज्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट लेस असतो ते मेजरमेंट मोर प्रिसाइज असतं. कसं असतं, मोर प्रिसाइज असतं. ज्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट हा ग्रेटर असतो ते मेजरमेंट हे लेस प्रिसाइज असतं. ओके, मोर ग्रेटर रेझोल्युशन, ग्रेटर या ठिकाणी प्रिसाइज असतं, या ठिकाणी सॉरी लेस लिस्ट काउंट किंवा लेस आहे. ओके, लेस रेझोल्युशन, सॉरी मोर रेझोल्युशन, रेझोल्युशन कसं आहे त्याचं मोर आहे. ओके, तर या ठिकाणी त्याचं प्रिसिजन असतं, प्रिसिजन देखील कसं असतं, मोर असतं. आता या ठिकाणी जर पाहिलं रेझोल्युशन जो लिस्ट काउंट आहे कसा ग्रेटर आहे. ओके, जर या ठिकाणी लिस्ट काउंट ग्रेटर असला तर त्याचं प्रिसिजन कसं असतं, लेस असतं. म्हणजे आपण किती लिमिट्स पर्यंत एक्झॅक्टली किंवा किती रेझोल्युशन पर्यंत त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं मेजरमेंट्स करतो. ओके, द रेझोल्युशन ऑर द लिमिट, व्हॉट रेझोल्युशन ऑर द लिमिट द फिजिकल क्वांटिटी इज अ मेजर्ड मीन्स काय असतं, प्रिसिजन असतं. ओके, ठीक आहे. जसं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटी आपण लेंथ मेजर केलेली आहे आणि ती लेंथ मला या ठिकाणी मिळालं 13.5 सेंटीमीटर, दुसऱ्या साहाय्यानं मेजर केली समजा 13.53 सेंटीमीटर, मी आणखीन एका इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं मेजर केली समजा ती मिळाली मला 13.532 सेंटीमीटर. तर हे लेस प्रिसाइज आहे, तर हे सगळ्यात मोर प्रिसाइज आहे, कारण की मी याला 3 डेसिमल प्लेसपर्यंत हे मेजरमेंट करू शकलो आहे. ओके, मीन्स व्हॉट रेझोल्युशन ऑर द लिमिट द फिजिकल क्वांटिटी इज मेजर्ड बाय द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मीन्स काय असतं, प्रिसिजन असतं. ओके, ठीक आहे. त्यात डिफरंट 2 कन्सेप्ट आहेत या ठिकाणी. एका साहाय्यानं मेजर केलं, पहिल्या केसमध्ये काय सांगितलं, हाऊ क्लोज द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटीज टू इच अदर मीन्स काय असतं, प्रिसिजन असतं. ओके, किंवा व्हॉट रेझोल्युशन ऑर द लिमिट द फिजिकल क्वांटिटी इज मेजर्ड मीन्स काय असतं, प्रिसिजन असतं. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. ओके, ठीक आहे. आणि ॲक्युरेसी काय असतं, द क्लोजनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू, द क्लोजनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, म्हणजे आपण जी मेजर केलेली व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यूच्या जर खूप क्लोज असेल तर त्याची ॲक्युरेसी कशी असतं, ग्रेटर असतं. आणि आपण मेजर केलेली व्हॅल्यू जी आहे ती ट्रू व्हॅल्यूपासून त्या ट्रू व्हॅल्यूमधला जो डिफरन्स असेल तो जर ग्रेटर असेल त्याची ॲक्युरेसी कशी असतं, लेस असतं. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीनं हा ॲक्युरेसी आणि प्रिसिजन हा कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल मी असं या ठिकाणी अपेक्षा करतो. ओके, ठीक आहे. ओके, तर ॲक्युरेसी अँड द प्रिसिजन पाहिल्यानंतर आपण आता नेक्स्ट स्टार्ट करूयात एरर इन मेजरमेंट.
एरर्स इन मेजरमेंट. ओके, एरर्स आपण पॉईंट या ठिकाणी स्टार्ट करूयात. एरर्स. ओके, एरर्स एक्झॅक्टली काय असतात? तर आपण आत्ताच ॲक्युरेसी आणि प्रिसिजन विषयी बोललो. तर ॲक्युरेसी काय सांगितलं आपण? द क्लोजनेस ऑफ ए मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी मीन्स काय सांगितलं आपण? ॲक्युरेसी सांगितलं. आणि प्रिसिजन सांगत असताना आपण दोन त्याचे डेफिनेशन सांगितलेले आहेत. पहिल्या केसमध्ये सांगितलं, समजा एखादी फिजिकल क्वांटिटी आपण सेम इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं मेजर केलं आणि त्याच्या आपण लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स घेतल्या आणि त्याच्या मेजर्ड व्हॅल्यूज जे आहेत ते एकमेकाच्या किती क्लोज आहेत त्याच्यावर त्याचे आपण प्रिसिजन सांगितलं. जर मेजर्ड व्हॅल्यू एकमेकाच्या खूप क्लोज असतील तर ते मेजरमेंट मोर प्रिसाईज असतं. आणि जर मेजर्ड केलेल्या व्हॅल्यूज मधला जो डिफरन्स खूप ग्रेटर असेल तर आपण सांगितलं की ते मेजरमेंटचा प्रिसिजन हे कसं असतं? लेस असतं. मीन्स पहिलीचे डेफिनेशन करत असताना आपण या ठिकाणी सांगितलं हाऊ क्लोज द मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ ए फिजिकल क्वांटिटी टू ईच अदर. हाऊ क्लोज द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी टू ईच अदर. ओके, मीन्स काय सांगितलं? प्रिसिजन सांगितलं. दुसऱ्या केसमध्ये आपण सेम फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स यूज केले आणि डिफरंट इन्स्ट्रुमेंट यूज करत असताना त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट हा डिफरंट होता. लिस्ट काउंट काय असतं? तर लिस्ट काउंट म्हणजे अशी गोष्ट आहे की त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं आपण सगळ्यात मिनिमम जे मेजरमेंट करू शकतो त्याला आपण लिस्ट काउंट म्हणलं. जसं की स्केलच्या सहाय्यानं सगळ्यात मिनिमम जे आपण मेजरमेंट करू शकतो ते किती असतं? 0.1 सेंटीमीटर असतं. त्याच्यापेक्षा लेस मेजरमेंट आपण स्केलच्या सहाय्यानं करू शकत नाही आहे. म्हणून त्या स्केलचा लिस्ट काउंट आपण एक्झॅक्टली किती सांगितला? 0.1 सेंटीमीटर ऑर द 1 मिलीमीटर. ओके, ठीक आहे. आता एक फिजिकल क्वांटिटी घेतलं आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं आपण मेजरमेंट्स केलं डिफरंट इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं. पहिल्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं आपण 1 डेसिमल प्लेसपर्यंत मेजर करू शकलो म्हणजे त्याचा लिस्ट काउंट किती आहे? 0.1 सेंटीमीटर. दुसऱ्या इन्स्ट्रुमेंट साईन आपण मेजर केला त्याला 2 डेसिमल प्लेसपर्यंतची लेंथ मेजर करू शकलो म्हणजे सेकंड इन्स्ट्रुमेंटचा जो या ठिकाणी लिस्ट काउंट आहे तो किती आहे? 0.01 सेंटीमीटर आहे. तिसऱ्या इन्स्ट्रुमेंट घेतला, तिसऱ्या इन्स्ट्रुमेंट साईन सेम आपण फिजिकल क्वांटिटी लेंथ ही सेम फिजिकल क्वांटिटी मेजर केलं तर मी त्याला 3 डेसिमल प्लेसपर्यंत मेजर करू शकलो म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटचा जो लिस्ट काउंट आहे तो आहे 0.001 सेंटीमीटर. 0.001 सेंटीमीटर 3 डेसिमल प्लेसपर्यंत मेजर करू शकलो. ज्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं आपण मॅक्झिमम लिमिटपर्यंत त्याचं मेजरमेंट करू शकतो त्या मेजरमेंटचं जे प्रिसिजन असतं ते मोर असतं. ते मेजरमेंट मोर प्रिसाईज असतं. मग याच्यावरून आपण सांगितलं की आपण त्याला रेझोल्युशन म्हणलं. लिमिट मीन्स रेझोल्युशन. व्हॉट रेझोल्युशन or the limit, what resolution or the limit the physical quantity is measured by that measuring instrument. त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं आपण किती रिझोल्युशन पर्यंत ती फिजिकल क्वांटिटी काय करू शकतो? मेजर करू शकतो. त्याला आपण काय म्हटलं होतं? प्रिसिजन म्हटलेलं होतं. ओके, ठीक आहे. तर हा प्रिसिजन आणि आपण या ठिकाणी ॲक्युरसी या दोन गोष्टी आपल्याला समजल्या. या दोन गोष्टी अंडरस्टँड झाल्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट पाहायचा आहे तो नेक्स्ट पॉईंट आहे एरर्स इन द मेजरमेंट. ओके, ठीक आहे. तर कुठल्याही मेजरमेंट्समध्ये आपण सांगितलं या ठिकाणी काय असतो? एक एरर असतो त्याला आपण अनसर्टन्टी म्हणतो. प्रत्येक मेजरमेंट 100% ॲक्युरेट नसतं. प्रत्येक मेजरमेंट्समध्ये काही ना काय असतो? एरर असतो. समजा मी एक फिजिकल क्वांटिटी मेजर केलं, आपण एक फिजिकल क्वांटिटी मेजर केलं. समजा आपण जी मेजर केलेली फिजिकल क्वांटिटी आहे ती या ठिकाणी मास आहे. वी मेजर द मास. काय मेजर केलं आपण या ठिकाणी? मास ही एक फिजिकल क्वांटिटी मेजर केलं. एका ऑब्जेक्टचं मास मेजर केलं आणि आपण त्याची मेजर्ड व्हॅल्यू सांगितलेलं आहे MV मीन्स काय? त्याची मेजर्ड व्हॅल्यू आहे आणि मेजर केलेली व्हॅल्यू जी आहे मी या ठिकाणी सांगितलं 18.9 kg. 18.9 kg. ओके, ठीक आहे. 18.9 kg ही आपली मेजर्ड व्हॅल्यू आहे आणि आपण असं पाहिलं की त्याची ट्रू व्हॅल्यू जी आहे ती ट्रू व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे
19.1 kg. तर जे आपण मास मेजर केलेलं आहे, समजा एखाद्या ऑब्जेक्टचं आपण मास मेजर केलं आपल्याला किती दिलेलं आहे, किती मेजर केलं आपण 18.9 kg. पण त्या मासची जी ट्रू व्हॅल्यू आहे ती एक्झॅक्टली किती आहे 19.1 kg आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं की आपण जे मेजरमेंट केलेलं आहे हे मेजरमेंट ॲक्युरेट आहे का नाही, तर तुम्ही सांगणार की या ठिकाणी 18.9 आणि 19.1 यांच्यामधला जो डिफरन्स पाहिला तो डिफरन्स एक्झॅक्टली कितीचा आहे, तर त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो 0.2 kgचा डिफरन्स आहे. कितीचा डिफरन्स आहे 0.2 kgचा डिफरन्स आहे. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स हा लेस आहे, म्हणजे याच्यामध्ये ॲक्युरेसी समजा ग्रेटर आहे. ॲक्युरेसी कशी आहे ग्रेटर आहे. 18.9च्या 19.1 हे कसं आहे क्लोज आहे, म्हणून सांगितलं की याच्यामध्ये ॲक्युरेसी कशी आहे ग्रेटर आहे. ओके ठीक आहे. तर मी विचारलं ह्या मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये ॲक्युरेसी 100% आहे का, नाही आहे. ॲक्युरेसी 100% नाही, ते मोर ॲक्युरेट आहे पण ॲक्युरेसी 100% नाही आहे. म्हणजे या मेजरमेंटमध्ये एक आपल्याला अनसर्टन्टी मिळाली, म्हणजे आपल्याला एक एरर मिळाला. मी जर विचारलं की या मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये मास जे आपण मेजर केलेला आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली किती एरर मिळाला, तर तुम्ही सांगितलं की याच्यामधला जो एरर मिळाला तो एरर मला मिळाला 0.2 kgचा एरर मिळाला. एरर कितीचा मिळाला 0.2 kgचा एरर मिळाला. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी एरर एक्झॅक्टली कसा फाइंड आउट केला, तुम्ही जो हा एरर फाइंड आउट केलेला आहे तो एरर या पद्धतीनं फाइंड आउट केला. ट्रू व्हॅल्यू मधून मेजर्ड व्हॅल्यू काय केला मायनस केला, आणि जेव्हा ट्रू व्हॅल्यू मधून मेजर्ड व्हॅल्यू मायनस करतात तुम्हाला काय मिळतो एरर म्हणतो. काय मिळतो तुम्हाला एरर मिळतो. ओके ठीक आहे. मग एरर सांगायचं झालं तर एरर काय सांगू शकतो आपण, एरर मीन्स अ डिफरन्स बिटवीन, हा कुणामधला डिफरन्स आहे ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू मधला जो काय डिफरन्स असतो त्या डिफरन्सला तुम्ही काय म्हटलात एरर म्हटलात. ओके ठीक आहे. तर पहिल्या केसमधून सांगितलं तुम्ही ट्रू व्हॅल्यू आणि मेजर केलेल्या व्हॅल्यू मधला जो डिफरन्स आहे तो 0.2 kgचा डिफरन्स आहे. म्हणजे या मेजरमेंटमध्ये 0.2 kg हा काय झाला एरर झाला, याला आपण अनसर्टन्टी म्हणतोय. तर एररची डेफिनेशन जर करायचं झालं तर एररची डेफिनेशन मी कशा पद्धतीने करू शकतोय, एरर मीन्स एक्झॅक्टली काय असतं, मी तर डेफिनेशन लिहितो, द डिफरन्स बिटवीन कुणामधला डिफरन्स आहे हा, तर हा डिफरन्स जो आहे तो ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी यांच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हटलं आपण एरर्स म्हणलेला. सो द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज एरर. तर त्याला काय म्हटलं जातं एरर असं म्हटलं जातं. ओके ठीक आहे. तर मला या ठिकाणी या मेजरमेंटमध्ये 0.2 kgचा एरर मिळाला. आता समजा एखाद्या पर्सननं मेजर केलेली लेंथ एवढी होती 18.9 kg होती. आता मी दुसऱ्याला लेंथ मेजर करायला सांगितलं आणि त्यानं लेंथ मेजर केलं, सॉरी नॉट अ लेंथ इट्स अ मास, त्यानं मास मेजर केलं. ओके मास मेजर केलं, त्याला पहिल्याला मास किती मिळालं 18.9 kg मास मिळालं. समजा दुसऱ्यानं मास मेजर केलं आणि त्यानं मेजर केलेलं मास जे मिळालं ते मिळालं 19.3 kg. ओके ठीक आहे. आता मी सांगितलं की त्यानं मेजर केलेलं मास जे आहे ते किती 19.3 kg आहे, पण आपली ट्रू व्हॅल्यू किती आहे 19.1 kg आहे. मग मी सांगितलं की हे मेजरमेंट 100% ॲक्युरेट आहे का, डेफिनेट नाही आहे. हे मेजरमेंट 100% ॲक्युरेट नाही, पण ॲक्युरेसी ग्रेटर आहे. ॲक्युरेसी कशी आहे ग्रेटर आहे, कारण की या दोघांच्या व्हॅल्यू जर पाहायला गेलं तर एवढा फारसा डिफरन्स नाही. परत मी विचारलं की या दोघांमधला डिफरन्स किती आहे, मग तुम्ही काय केलं ट्रू व्हॅल्यूमधून मेजर्ड व्हॅल्यू मायनस केलात, म्हणजे तुम्ही स्मॉलर क्वांटिटीमधून ग्रेटर क्वांटिटी मायनस केलात, तर तुम्हाला एरर मिळाला -0.2 kgचा मिळाला. ओके ठीक आहे. मग याच्यावरून तुम्ही सांगू शकता एरर हा प्लस पण असतो आणि मायनस पण असतो. एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह. एरर कसा असतो पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह असतो. एरर कसा असतो पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह असतो. एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह. तर या प्रकारचा एरर असतो, तो पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने आपण एरर हा पॉईंट आपल्याला समजला.
एरर विषयी सांगत असताना आपण काय सांगितलं, एरर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, द डिफरन्स बिटवीन, कुणामधला डिफरन्स आहे, तर ट्रू व्हॅल्यू मधला आणि मेजर केलेल्या व्हॅल्यू मधला त्या फिजिकल क्वांटिटीचा जो काही डिफरन्स असतो त्या डिफरन्सलाच आपण काय म्हटलं होतं, एरर म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर एरर हा पॉझिटिव्ह पण असतो आणि निगेटिव्ह पण असतो. ओके, सो एरर्स आर क्लासिफाईड इन टू द 2 टाइप्स. एररचे 2 टाइप्स आहेत. एररला आपण 2 टाइपमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. एरर्स आर क्लासिफाईड इन टू द 2 टाइप्स. एरर्स आर क्लासिफाईड इन टू द 2 टाइप्स. ओके, तर हे 2 टाइप्स कुठले कुठले आहेत. तर पहिल्या टाईपचा जो एरर असतो तो असतो सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर्स. आणि सेकंड टाईपचा जो एरर असतो तो असतो रॅन्डम एरर्स. रॅन्डम एरर्स. ओके, तर या 2 टाईपची एरर्स आहेत, सिस्टमॅटिक एरर्स अँड रॅन्डम एरर्स. ओके, ठीक आहे. तर सिस्टमॅटिक एरर्स मीन्स एक्झॅक्टली काय असतं. सिस्टमॅटिक एरर्स आर दोज एरर्स. सिस्टमॅटिक एरर्स आर दोज एरर्स विच आर ॲपियर्स ड्यू टू द नोन कॉजेस. हे कशामुळे ॲपियर होतात, नोन कॉजेसमुळे तयार झालेलं असतं. म्हणजे या एररच्या मागचा आपल्याला कॉज नोन असतो. सो दिस सिस्टमॅटिक एरर्स आर ॲपियर्स ड्यू टू द नोन कॉजेस. ओके, तर नोन कॉजेसमुळं हे एरर्स काय झालेले आहेत, ॲपियर झालेले आहेत. त्या एरर्सला आपण कुठले एरर्स म्हणलेलं आहे, सिस्टमॅटिक एरर्स म्हटलेलं आहे. आणि जे दुसऱ्या टाईपचे एरर्स आहेत ते कुठले एरर्स आहेत, रॅन्डम एरर्स आहेत. मग रॅन्डम एरर्स काय असतात, रॅन्डम एरर्स आर द एरर्स विच ॲपियर्स ड्यू टू द अननोन कॉजेस. म्हणजे त्या एरर जे तयार झालेले असतात त्या एररच्या मागचं कारण, ओके, किंवा कॉज जो असतो तो आपल्याला एक्झॅक्टली काय नसतो, अननोन असतो. तर त्या एररला आपण कुठले एरर्स म्हणलंय, रॅन्डम एरर्स म्हणलं. सो रॅन्डम एरर्स आर दोज एरर्स विच ॲपियर्स ड्यू टू द अननोन कॉजेस. अननोन कॉजेस अँड द नोन कॉजेसमुळे तयार झालेले एरर असतो. सो these errors tend to be in one direction. हे एरर कसे असतात, वन डायरेक्शन एरर असतात. These errors tend to be in one direction, either positive or the negative. आयदर पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह. म्हणजे एरर पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह असतात. हे वन डायरेक्शनल एरर असतात. ओके, सो सिस्टमॅटिक एरर्स टेन टू बी इन अ वन डायरेक्शन, आयदर पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह. ओके, तर या टाईपच्या एररला आपण कुठले एरर म्हणलेला आहे, सिस्टमॅटिक एरर्स म्हणलेला आहे. आणि रॅन्डम जे एरर्स असतात हे अननोन कॉजेसमुळे तयार झालेले एरर असतात. ओके, हे अननोन कॉजेसमुळे तयार झालेले एरर्स असतात. आता आपण पाहूयात जे सिस्टमॅटिक एरर्स आहेत, या सिस्टमॅटिक एररचे सोर्स कोण कोण आहेत, काय काय सोर्स आहेत, हे एरर एक्झॅक्टली कशामुळे ॲपियर्स होतात, त्याचे मागचे सोर्स कुठले कुठले आहेत ते सोर्स आपण या ठिकाणी पाहूयात. सो सोर्सेस ऑफ ए सिस्टमॅटिक एरर. सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर. ओके, सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स. सिस्टमॅटिक एरर्सच्या मागचे या ठिकाणी सोर्सेस काय असले पाहिजेत ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. जो सगळ्यात पहिला जो सोर्स आहे तो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, हा पहिला सोर्स आहे. जो सेकंड सोर्स आहे तो आहे एरर्स ड्यू टू इम्परफेक्शन in experimental technique. experimental technique. ओके, तर एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये जर कसं असेल, इन्परफेक्शन असेल, इन्परफेक्शनमुळे जो तयार झालेला एरर असतो, ओके, तो देखील कुणाचा सोर्स आहे, सिस्टमॅटिक एररचा हा सोर्स आहे. ओके, ठीक आहे, हा सेकंड सोर्स झाला. आणि जो थर्ड सोर्स आहे तो आहे पर्सनल एरर. ओके, ठीक आहे. तर
हे मेनली 3 सोर्स आहेत कुणाचे, सिस्टमॅटिक एररचे. ओके, तर सिस्टमॅटिक एरर जे असतात ते नॉन कॉजमुळे क्रिएट झालेले एरर असतात. तर इन्स्ट्रुमेंटमुळे क्रिएट झालेला एरर असतो तो एखाद्या एक्सपेरिमेंट टेक्निकमध्ये जर इन्फॉर्मेशन असेल, ते हँडलिंग वगैरे करण्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल, त्यामुळे क्रिएट झालेला हा एरर असेल. आणि ॲज वेल ॲज हा थर्ड टाईपचा जो एरर असेल तो कुठला असतो, पर्सनल एरर असतात. दीज आर द ह्युमन मेड एरर्स, हे ह्युमननं तयार केलेले एरर्स असतात. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. सो दिस टाइप ऑफ एरर आर अरायजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. तर हे एरर इन्स्ट्रुमेंटल जे एरर्स असतात एक्झॅक्टली कशामुळे अरायजेस होतात, दिस टाइप ऑफ एरर्स आर अरायजेस ड्यू टू द ओके डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करत असताना किंवा इन्स्ट्रुमेंटचं कन्स्ट्रक्शन करत असताना त्याच्यामध्ये काय डिफेक्ट असेल तर त्या एररमुळे, त्याच्यामुळे जो क्रिएट झालेले एरर्स असतात त्या एरर्सला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर्स म्हटलो. आता या ठिकाणी जर डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट जर सांगायचं झालं एक्झाम्पलली, तर काय सांगू शकतो. समजा आपल्याला वेट मेजर करायचं आहे आणि आपण त्या वेइंग मशीनवरती काय मेजर करतो, वेट मेजर करतो. आता वेट मेजर करत असताना समजा त्या ठिकाणी जो आपण इनिशियल त्या जे होते वेट मशीनवरती स्टँड करण्याच्या अगोदर आपलं वेट किती दाखवायला पाहिजे, 0 दाखवायला पाहिजे. म्हणजे इनिशियल रिडिंग काय पाहिजे, 0 पाहिजे. पण समजा त्या ठिकाणचे इनिशियल रिडिंग 0 नसून समजा त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर काहीतरी रिडिंग असेल. समजा या ठिकाणी आपण कन्सिडर केलं ऑलरेडी त्या ठिकाणी 1 kg एवढी रिडिंग दाखवत आहे. ऑलरेडी किती रिडिंग दाखवत त्या ठिकाणी 1 kg एवढी रिडिंग त्या डिव्हाइसवरती आहे. तिथं त्या इन्स्ट्रुमेंट जो आहे त्या इन्स्ट्रुमेंटवरती ऑलरेडी 1 kg रिडिंग दाखवित आहे आपण स्टँड करण्याच्या अगोदर. आता समजा आपण त्याच्यावरती स्टँड झालो आणि आपण स्टँड झालो असता आपल्या या ठिकाणी जो आहे फायनल आपला रिझल्ट दाखविला 65 kg एवढं आपल्याला मेजर केलेलं आपल्याला मास सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एवढी एक गोष्ट सांगू शकतोय की आपण जे मेजर केलेलं आपलं वेट आहे ते वेटमध्ये काय एरर आहे आणि एरर एक्झॅक्टली कितीचा आहे, 1 kgचा एरर आहे. म्हणजे डेफिनेटली हा जो एरर क्रिएट झालेला आहे तो एरर कशामुळे क्रिएट झालेला आहे, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ए इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंटमुळं हा झालेला एरर आहे. तर या एररला आपण कुठला एरर म्हटलेला आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हटलेला आहे. तर इन्स्ट्रुमेंटल एररचं एक्झॅक्टली कारण काय असतं, इन्स्ट्रुमेंटल एरर काय असतं, दिस टाइप ऑफ एरर्स आर अरायजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट, त्यामुळे क्रिएट झालेला जो एरर असतो त्या एररला आपण कुठले एरर्स म्हणतोय, इन्स्ट्रुमेंटल एरर्स म्हणतोय. ओके, ठीक आहे. किंवा आपण या ठिकाणी करंट मेजर करत आहोत. करंट मेजर करत असताना जो ॲमीटर असतो तो ॲमीटरचा निडल एक्झॅक्टली कुठं पाहिजे, इनिशियली 0 आहे. समजा या ठिकाणी 0 रिडिंग आहे. जो निडल आहे एक्झॅक्टली कुठं पाहिजे, 0ला पाहिजे. समजा तो निडल एक्झॅक्टली 0ला नसून तो एक पर्टिक्युलर रिडिंग शो करत आहे. म्हणजे त्यामधून करंट पास करण्याच्या अगोदरच आपण स्विच ऑन करण्याच्या अगोदरच समजा तो निडल एक्झॅक्टली 0ला नसून तो एक पर्टिक्युलर रिडिंग शो करत आहे. म्हणजे या इन्स्ट्रुमेंटमध्ये कसा डिफेक्ट आहे. म्हणजे यांना जो रिडिंग आपण मेजर करतोय डेफिनेटली याच्यामध्ये देखील काय असलं पाहिजे, त्या फायनल रिझल्टमध्ये देखील आपल्याला काय मिळतो, एक एरर मिळतो. तर त्या एररला आपण कुठले एरर्स म्हणतोय, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतोय. म्हणजे हे एरर्स जे क्रिएट झालेले असतात त्या इन्स्ट्रुमेंटमुळे क्रिएट झालेले एरर्स असतात. ओके, सो डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट, ओके, त्या एररला आपण कुठले एरर्स म्हणतोय, इन्स्ट्रुमेंटल एरर्स म्हटलं जातं. तर हा सिस्टमॅटिक एररचा एक पार्ट आहे. नेक्स्ट आहे एरर्स ड्यू टू द इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. ओके, जे एक्सपेरिमेंटल टेक्निक्स आहेत ते एक्सपेरिमेंटल टेक्निक्समध्ये जर इनपरफेक्शन असेल म्हणजे त्याच्यामध्ये परफेक्शन नसेल तर एक्झॅक्टली जो एरर्स क्रिएट होतात त्या एरर्सला आपण कुठले एरर्स म्हणतोय, एरर्स ड्यू टू द इनपरफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक्स मीन्स ते सिस्टमॅटिक एरर्स झाले. आता या ठिकाणी जर सांगायचं झालं तर समजा आपल्याला एखाद्या लिक्विडचा वॉल्यूम मेजर करायचा आहे. काय मेजर करायचं आपल्याला, एका लिक्विडचा वॉल्यूम मेजर करायचा आहे, वॉल्यूम. ओके, तर त्या लिक्विडचा वॉल्यूम मेजर करायचं आपल्याला. मग आपण काय केलं या ठिकाणी बघा, लिक्विडचं वॉल्यूम मेजर करत असताना आपण एक ग्लास ट्यूब घेतलं. समजा हा ग्लास ट्यूब आहे. ओके, ठीक आहे. याच्यावरती एक मार्किंग केलेलं असतं, त्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलं आणि आपण त्याचं वॉल्यूम या ठिकाणी मेजर करत आहे. एक्झॅक्टली त्याचं वॉल्यूम किती आहे. मग हे वॉल्यूम सांगत असताना हे जे आपण जे ट्यूब पकडलेले आहे, समजा ही जी ग्लास ट्यूब आहे एक्झॅक्टली कशी पकडली पाहिजे, आपण वर्टिकल प्लेस केलं पाहिजे.
वर्टिकली असली पाहिजे एक्झॅक्टली. समजा ती वर्टिकल न प्लेस करता मी त्याला वर्टिकल एक थोडंसं टिल्ट केलं समजा, म्हणजे माझ्याकडे या ठिकाणी काय जी प्रोसेस मी फॉलो केलेला आहे त्याच्यामध्ये इनपरफेक्शन आहे, परफेक्शन नाही आहे माझ्याकडून. काय माझ्याकडे इनपरफेक्शन आहे, म्हणजे मी वर्टिकल न या ठिकाणी स्टँड करता त्याला मी थोडंसं या ठिकाणी टिल्ट केलेलं आहे. मी टिल्ट केलं असता म्हणजे असं न असता ती थोडीशी समजा या पद्धतीची आहे. ओके, तर थोडंसं टिल्ट केलेली आहे. मग मी या ठिकाणी मला रिडिंग मिळाला आहे, त्या रिडिंगमध्ये काय मिळतो, मला एक एरर मिळतो. म्हणजे एक्सपेरिमेंट टेक्निकमध्ये कसा इनपरफेक्शन आहे आणि त्यामुळे जो एरर क्रिएट होतो त्या एररला आपण कुठला एरर म्हणतो, सिस्टमॅटिक एरर म्हणतो. तर हा सिस्टमॅटिक एररचा एक दुसरा सोर्स आहे. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण सेकंड टाईपचं एरर सांगितलेलं आहे. ओके, सिस्टमॅटिक एररचा जो सेकंड सोर्स आहे, एरर्स ड्यू टू इनपरफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. म्हणजे दिस एरर्स आर अरायजेस ड्यू टू द This type of errors are arises due to the defective setting of an instrument. इन्स्ट्रुमेंटच्या सेटिंगमध्येच काय असेल, डिफेक्ट असेल, त्यामुळे जो क्रिएट झालेला एरर असतो. म्हणजे त्या एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये काय एक इन्परफेक्शन असेल तर त्यामुळे क्रिएट झालेला एरर असतो. तर काय सांगता येईल आपल्या ठिकाणी बघा, या ठिकाणी सांगता येईल दिस टाईप ऑफ एरर्स आर अरायजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ ॲन इंस्ट्रुमेंट. डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ ॲन इंस्ट्रुमेंट. ओके, तर या पद्धतीने क्रिएट झालेला म्हणजे एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये काय इनपरफेक्शन मग क्रिएट झालेला हा एक सिस्टमॅटिक एरर आहे. ओके, ठीक आहे. आणि लास्ट टाईप ऑफ एरर इज अ पर्सनल एरर. सो दिस टाईप ऑफ एरर्स आर अरायजेस ड्यू टू द फॉल्ट ऑफ ॲन ऑब्झर्वर. Fault of an observer or the carelessness of an observer while taking the readings. रीडिंग घेत असताना तर तो जो ऑब्झर्वर आहे त्या ऑब्झर्वरकडून काय होत असेल, या ठिकाणी केअरलेसपणा होत असेल. केअरलेसनेस ऑफ ॲन ऑब्झर्वर वाईल टेकिंग द रिडिंग्स, त्यामुळे क्रिएट झाला जो एरर असतो त्या एररला कुठले एरर्स म्हणलं जातो, पर्सनल एरर्स म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे एक ही लेंथ आहे, मला ही जी मी लेंथ ड्रॉ केलेला आहे, माझ्या लेंथ मेजर करायची आहे. मग ही लेंथ मेजर करत असताना मी एक मीटर स्केल घेतला आणि मीटर स्केलला या ठिकाणी असं प्लेस केलं आणि जेव्हा असे काहीतरी रिडिंग्स आहेत. ओके, ठीक आहे. मग या ठिकाणी मला याची लेंथ मेजर करत असताना मी क्लिअरली लेंथ एक्झॅक्टली समोरून मेजर केली पाहिजे. एक्झॅक्टली कुठून मेजर केलं पाहिजे, फ्रंट साईडनं एक्झॅक्टली मी अशी लेंथ मेजर केली पाहिजे. पण समजा मी लेंथ मेजर करत असताना अशी स्केल ठेवली आणि मी लेंथ मेजर करत आहे. समजा मी जर फ्रंटनं ऑब्झर्व केलं तर ती मला लेंथ मिळत आहे 15.2 सेंटीमीटर मिळणारी आहे. मी या साईडनं जर पाहिलं तर मला ती लेंथ किती दिसेल, 15.3 सेंटीमीटर दिसेल. किंवा मी जर या साईडनं ती लेंथ मेजर केली, या साईडनं लेंथ मेजर केली तर मला एक्झॅक्टली ती लेंथ किती मिळेल, 15.2 सेंटीमीटर मिळेल. म्हणजे मला एक्झॅक्टली रिडिंग ट्रू मिळणार आहे का, नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक्झॅक्टली काय पर्सनल क्रिएट केलेला हा एरर आहे. म्हणजे या एररला आपण कुठल्या एरर्स म्हणलेला आहे, पर्सनल एरर म्हणलेला आहे. म्हणजे आपण ते मेजरमेंट्स करत असताना आपण केअरलेस आहोत, आपल्याकडे सिरियसनेस नाही आहे, आपण ते सिरियसली एक्सपेरिमेंट केलेलं नाही आहे. म्हणजे एक्झॅक्टली मी फ्रंटनं न मेजर करता त्याचं साईडनं मेजरमेंट्स केलं. ओके, तर त्यामुळे एरर्स जे क्रिएट झालेले असतात त्या एररला आपण कुठले एरर्स म्हणतोय, पर्सनल एरर म्हणतोय. आणि हे सगळे जे एरर्स आहेत ते कुणाचे सोर्स आहेत, या सिस्टमॅटिक एरर्सचे सोर्स आहेत. म्हणून हे सिस्टमॅटिक एरर्सचे टाईप्स आहेत, सब टाईप्स आहेत. ओके, ठीक आहे. सो सिस्टमॅटिक एरर्स सांगितलं आपण. सिस्टमॅटिक एरर्स मीन्स द एरर्स which appears in the measurement due to the known causes and this type of errors are tend to be in one direction. हे वन डायरेक्शनल एरर्स असतात. म्हणजे ते एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा एक कसं असतात, आयदर पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह या टाईपचे एरर्स असतात. आणि आपण जर या सिस्टमॅटिक एररचे जर सोर्स पाहिलं तर सगळ्यात पहिला सोर्स कोण आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. तर काय सांगितलं, इन्स्ट्रुमेंटल एरर मीन्स द एरर्स विच अरायजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण रीडिंग घेण्याच्या अगोदर जर समजा त्याच्यामध्ये जर इन्स्ट्रुमेंटमध्ये जो कॅलिब्रेशन म्हणजे जो कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट असेल त्यामुळे क्रिएट झाला जो एरर असतो त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. सेकंड टाईप इज द एरर्स ड्यू टू द इनपरफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये जर परफेक्शन नसेल, इम्परफेक्शन असेल, म्हणजेच दिस एरर्स आर अरायजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट.
म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला हँडल करायचं समजा नॉलेज नसेल या ठिकाणी, ओके, किंवा त्याच्यामध्ये एक्झॅक्टली जो इन्फॉर्मेशन घेतलेला आहे, जे एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे, ती जी प्रोसेस जी आहे, ती प्रोसिजर जी आहे, आपण ती प्रॉपरली फॉलो केली नसेल, त्यामुळे जो क्रिएट झालेला एरर असतो त्या एररला आपण कुठल्या एरर्स म्हणतोय, सिस्टमॅटिक एरर्स म्हटलेला आहे. सो दिस इज द सेकंड टाइप, ओके, सिस्टमॅटिक एरर्स झाला. ओके, नो प्रॉब्लेम. तर नेक्स्ट जर आपण सांगितलेला तो पर्सनल एरर आहे. कुठला एरर आहे? पर्सनल एरर. तर हा पर्सनल एरर काय असतो? सो दिस एरर्स आर अराइजेस ड्यू टू द फॉल्ट ऑफ एन ऑब्झर्वर और द केअरलेसनेस ऑफ एन ऑब्झर्वर वाईल टेकिंग द रिडिंग. जेव्हा तो रिडिंग घेत असेल, रिडिंग घेत असताना त्या ऑब्झर्वरकडे एक केअरलेसपणा असेल, तर केअरली तो रिडिंग जर घेत नसेल, त्यामुळे जो क्रिएट झालेला एरर असतो त्या एररला आपण कुठला एरर म्हणलेला? पर्सनल एरर्स म्हटलेला आहे. ओके, ठीक आहे. आता हे जे एरर्स आहेत, ह्या एररचे आपल्याला कॉजेस कसे असतात? नोन असतात. म्हणून या एररला आपण मिनिमाइज करू शकतोय. काय करू शकतो या ठिकाणी? मिनिमाइज करू शकतोय. आपण याला एक्झॅक्टली कशा पद्धतीने मिनिमाइज केलं होतं? द सिस्टमॅटिक एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड. कशा पद्धतीने मिनिमाइज करतो बघा या ठिकाणी? आपण चांगल्या एकदम करेक्ट इन्स्ट्रुमेंट घेतलो, करेक्ट इन्स्ट्रुमेंट आपण जर मेजरमेंट केला तर तो एरर जो आहे तो काय होतो? कमी होईल. किंवा आपण जो एक्सपेरिमेंटल प्रोसेस आहे तो प्रॉपरली फॉलो केला, एक सिस्टमॅटिक टेक्निकनं आपण त्याला फॉलो केला, त्या टेक्निकमध्ये आपण एक काय ठेवलं? एक परफेक्शन ठेवलं, तर आपण तो एरर काय करू शकतो? मिनिमाइज करू शकतो. आणि जर आपण रिडिंग घेत असताना जो पर्सन आहे त्यानं जर केअरलेस न पण दाखवता केअरली जर तो रिडिंग घेत असेल, तर डेफिनेटली हा सिस्टमॅटिक एरर जो आहे तो आपण काय करू शकतो? मिनिमाइज करू शकतो. सो सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज्ड. काय करू शकतो आपण? त्याला मिनिमाइज करू शकतो. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे तो आहे रॅन्डम एरर्स आहेत. कुठला एरर आहे? रॅन्डम एरर्स. सो this type of errors appears in the measurement. This type of error appears in the measurement due to the unknown causes. तर हे एरर्स जे आहेत अननोन कॉजमुळं या ठिकाणी काय होतात? अपेअर्स होतात. त्या एररला आपण कुठले एरर्स म्हटलेलं आहे? रॅन्डम एरर्स म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे समजा याला आपण नॅचरल एरर्स देखील म्हटलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं बघा, आपण एखादा एक्सपेरिमेंट्स करत आहोत आणि एक्सपेरिमेंट्स करत असताना सडनली टेम्परेचर चेंज झालं, किंवा या ठिकाणी आपण एक इलेक्ट्रॉनिक एक्सपेरिमेंट्स करत आहोत आणि इलेक्ट्रॉनिक एक्सपेरिमेंट करत असताना कधी कधी व्होल्टेज कमी जास्त होतं. व्होल्टेज कमी होईल किंवा जास्त होईल, म्हणजे व्होल्टेजमध्ये काय झाला? चेंज झाला, किंवा प्रेशरमध्ये चेंज झाला, किंवा टेम्परेचरमध्ये चेंज झाला. त्यामुळे जे क्रिएट होणारे एरर्स असतात, म्हणजे आपण एक्झॅक्टली त्याच्यामागचं रिझन सांगू शकत नाही आहे. एक्झॅक्टली काय रिझन आहे ते रिझन आपण एक्सप्लेन करू शकत नाही आहे. त्यामुळे जे एरर्स क्रिएट होतात त्या एरर्सला आपण कुठले एरर्स म्हणतोय? रॅन्डम एरर्स म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता हे रॅन्डम एरर जे आहे आपण कम्प्लिटली इलिमिनेट करू शकत नाही आहे, कम्प्लीट आपण काढून टाकू शकत नाही आहे. हां, पण त्याला आपण काय करू शकतो? मिनिमाइज करू शकतोय. जे रॅन्डम एरर्स आहेत ते आपण कम्प्लिटली इलिमिनेट करू शकत नाही आहे, आपण त्याला काय करू शकतो? या ठिकाणी मिनिमाइज करू शकतो. आणि ते मिनिमाइज कशा पद्धतीने केले जातात? एकच एक्सपेरिमेंट परत परत करायचा, त्याचे लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स घ्यायच्या आणि ज्या लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स जे आहेत त्यांचा एक मीन काढायचा. लार्ज नंबर ऑफ रिडिंग घ्यायच्या आणि लार्ज नंबर ऑफ रिडिंग काढून त्याचा काय करायचा? मीन काढायचा. आणि तो जो मीन असतो तो एकदम ट्रू व्हॅल्यूचे कसं असेल? क्लोज असेल. ओके, तर या पद्धतीनं किंवा एक इन्स्ट्रुमेंट जे आपण यूज करतोय ते आपण चांगल्या